पवित्रा। सातारा शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू असताना सरकार मात्र निवडणुकीतील आश्वासनांकडे पाठ फिरवत आहे। शेतकरी कर्जमाफी, ऊस, कांदा, कापूस, दूध दर, मराठा धनगर आरक्षण, बॅलेट पेपरवर निवडणुका आणि अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50,000 नुकसान भरपाई या मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेड तर्फे जिल्हा अधिकाऱ्यांना जंगी निवेदन देण्यात आले। सरकारने दिलेल्या कर्जमाफी आजवर कागदावरच राहिली असून बळीराजा कर्जबाजारी होऊन रोज आत्महत्या करतो आहे। ऊस उत्पादकांना FRP दर न मिळणे, दूध भेसळ माफिया आणि भेसळीच्या जोरावर शेतकऱ्यांना फसवणूक हे प्रकार थांबले नाही तर संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला। मराठा धनगर आरक्षणाचा प्रश्न सरकारने चेंडूसारखा खेळवू नये। समाजाची सहनशीलता संपली असून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करून संविधानिक आरक्षण तातडीने जाहीर करावे अशी मागणी यावेळी झाली। अतिवृष्टीमुळे झालेले प्रचंड नुकसान बघून पंचनाम्याचे नाटक न करता सरसकट हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई दिलीच पाहिजे। कांदा, सोयाबीन, कापूस शेतमालाला हमी भाव जाहीर करावा असा आवाजही बुलंद करण्यात आला। EVM वर जनतेचा विश्वास उरलेला नाही, त्यामुळे निवडणुका फक्त बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत असा ठाम पवित्रा संभाजी ब्रिगेडने घेतला। यावेळी जिल्हा अध्यक्ष रफिक शेख, जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट दशरथ निकम, जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष शौकत शेख, जिल्हा संघटक महेश गराटे, जिल्हा सचिव मेहबूब पठाण, तालुका अध्यक्ष आशिष खवळे, जावळी तालुका राज गाडे, खंडाळा तालुका अध्यक्ष संतोष मालुसरे, उपाध्यक्ष दीपक बाटे, तालुका अध्यक्ष सोशल मीडिया सुनील रासकर, तालुका अध्यक्ष कामगार आघाडी सत्यवान मोरे, शहर अध्यक्ष अमोल नलावडे, संघटक इम्रान कच्ची, वाहतूक अध्यक्ष नाझिम बागवान, सिद्धेश्वर भरगुडे, संकेत भोईटे आदी पदाधिकारी उपस्थित होते। संभाजी ब्रिगेड आज संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोजदादा आकरे साहेब त्यांच्या या आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्रभर संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज आंदोलन त्या ठिकाणी छेडलं जातं आहे। आज लक्षवेधी आंदोलन त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे करत असताना आज संभाजी ब्रिगेडचे प्रमुख मागण्या त्या ठिकाणी होत्या की आज आपल्याला माहिती आहे की पावसाचं प्रमाण त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये खूप झालेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान खूप त्या ठिकाणी ढासळलं गेलेलं आहे। आज आपल्याला माहिती आहे की पूर्णपणे शेती त्यांची त्या ठिकाणी पाण्याखाली गेलेली आहे, काही शेती त्या ठिकाणी वाहून गेलेली आहे। आज आपण बघतोय की शेतकऱ्यांना त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडची मागणी होती की शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे त्या ठिकाणी सरकारने त्या ठिकाणी करावे, शेतकऱ्यांना तात्काळ त्या ठिकाणी त्यांनी भरपाई त्या ठिकाणी सरकारने द्यावी। त्याचबरोबर मराठा आरक्षण संदर्भात असेल किंवा धनगर आरक्षण संदर्भात त्या ठिकाणी मागण्या आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। तर OBCला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला OBCमधून त्या ठिकाणी आरक्षण त्या ठिकाणी देण्यात यावं अशी संभाजी ब्रिगेडच्या ठिकाणी प्रमुख मागणी होती। त्याचबरोबर धनगर समाजाला सुद्धा देखील त्या ठिकाणी लवकर आरक्षण त्या ठिकाणी लवकर द्यावे अशी संभाजी ब्रिगेडच्या ठिकाणी ही पण मागणी त्या ठिकाणी होती। आता आज आपल्याला माहिती आहे की शेतकरी बांधवांचं त्या ठिकाणी जर घेतलं तर ऊस असेल, कापूस असेल, सोयाबीन त्या ठिकाणी असतील, बरेच त्या ठिकाणी जे पिकं आहेत त्यांना जे म्हणावं असं त्या ठिकाणी दर त्या ठिकाणी मिळत नाही। दूध उत्पन्नाच्या संदर्भात जर विचार केला तर संभाजी ब्रिगेडची मागणी आहे की 70 रुपयेप्रमाणे त्यांना त्या ठिकाणी दूध दरवाढी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना द्यावी अशी प्रमुख मागणी त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडची होती। आज सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामधून आज सातारा जिल्ह्याच्या बरोबर त्या ठिकाणी दारासमोर त्या ठिकाणी आम्ही आंदोलन त्या ठिकाणी आम्ही सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी बसलो आहोत आणि सरकारने त्या ठिकाणी आमच्या मागण्या त्या ठिकाणी पूर्णपणे मागण्या त्या ठिकाणी मंजूर करून घ्याव्या, अन्यथा संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी शांत बसणार नाही। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम।